Prince is ready to face the first ball. श्याम 11 विरुद्ध साई स्पोर्ट्स. श्याम 11 ने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलाय. प्रिन्स आणि रॉय असे दोन फलंदाज ओपनिंग करतील. बॉलिंगची धुरा सांभाळतील सूरज साई स्पोर्ट्स साठी. शेवटचा सामना लीग मधला दोन्ही संघांसाठी. पहिला चेंडू अंपायरला लागलेला आहे. 1 रन मिळाली. अंपायर जागृत झालेले आहेत अचानक. आणि रॉय यांनी ऑफ साइडला 6 मारलेली आहे. सुंदर शॉट रॉय यांच्या बॅट मधून. खूप कमी वेळा रबर बॉल क्रिकेट मध्ये ऑफ साइड ची 6 बघायला मिळते. शॉर्ट बॉलला टोलवलेला आहे. 6 रन मिळालेत. पुन्हा एकदा बॉल चांगला मारला होता पण फिल्डरच्या हातात. 1 रन मिळेल रॉय यांना. प्रिन्स आलेत स्ट्राईकला. घुमवलेला आहे. 4 रन्स प्रिन्स यांच्या बॅटमधून. 4 रन. चुकीच्या अवयवाचा उच्चार करताय. हाताने खेळतोय तो. अगेन wanted to hit on leg side. एज लागून बॉल कीपर कडे. 5 बॉल 12 रन. लास्ट बॉल वाइड. अजून एक बॉल टाकायला लागेल सूरज यांना. 5 बॉल 13. आणि पुन्हा एकदा सुंदर शॉट. चौकार. शेवटपर्यंत प्रयत्न केला बॉल अडवायचा पण नाही. प्रिन्स यांचा सुंदर शॉट. चिखलात गेल्यामुळे बॉल थोडासा स्पीड कमी झाला होता पण 4 गेलीच. 1 ओव्हर 17. 1 ओव्हर 17. सूरज यांची पहिली ओव्हर 17 रन काढलेत. बॉलिंगला आलेत सौरभा कर्णधार. रॉय इज ऑन स्ट्राइक. आणि सुंदर फटका. व्हॉट अ शॉट. 6 रन्स अगेन. ऑफ साइडला कव्हर्सला षटकार. सुंदर शॉट रॉय यांच्या बॅटमधून. तो 360 होता. त्याला काय फरक नाही पडत. आणि पुन्हा एकदा बॉल मारण्याच्या नादात बोल्ड त्रिफळाची. दिस टाइम सौरभा विन्स विथ बॉल. पहिल्या बॉलला षटकार खेचला होता. दुसऱ्या बॉलला विकेट. हाफ हार्टेड हेलिकॉप्टर शॉट मारायला गेले रॉय पण बॅट लागली नसल्यामुळे बोल्ड झाले. पण 2 उत्कृष्ट षटकार मारले ऑफ साइडला. रेअरली बघायला मिळतात असे षटकार. सुंदर बॅटिंग रॉय यांची समाप्त. नेक्स्ट बॅट्समन किरण.
सौरभा बॉलिंग साठी सज्ज. किरण आलेत स्ट्राईकवर. आणि किरण यांनी आल्या आल्यास बॉल टोलवलेला आहे. 1 रन जरूर मिळेल बॉल परत सौरभाकडे येईपर्यंत. व्हाईट बॉल सौरभा यांचा. लेगच्या बाहेरून प्रिन्स यांनी सोडून दिला बॉल. वाईडचा इशारा अंपायर यांचा. सुंदर असा बॉल स्टंप वरून गेलाय. प्रिन्स पहिल्यांदाच एवढे बीट झालेत. आणि फुल टॉस चेंडू षटकार प्रिन्स यांच्या बॅटमधून. मीनवाईल बाहुबली यांचं आगमन. महेंद्र आलेले आहेत लाल शर्ट. लाल छडी मैदान खडी. प्रिन्स पुन्हा एकदा बॅटिंग साठी सज्ज. आणि उंच गेलाय बॉल पण तेवढंच डिस्टन्सही आहे. 6 रन. पुन्हा एकदा सुंदर फटका प्रिन्स यांच्या बॅटमधून. 2 ओव्हर 37 2 overs 37 रन्स. प्रिन्स इज स्ट्रायकिंग हार्ड. गॉन आउट. किरण बाद झालेले आहेत. कॅच आउट. सौरभा यांचा सुंदर झेल. नागेश यांना 1 विकेट मिळालेली आहे किरण यांच्या रूपाने. सौरभा यांनी कॅच पकडलेला आहे. कल्याण कुमार. सुंदर असा फटका. पहिला चेंडू. 6 रन कल्याण कुमार. सुंदर सुरुवात. आधीच्याच सामन्यांचा फॉर्म घेऊन मैदानात उतरलेत कल्याण कुमार. 1 बॉल 6 रन. फ्लिक केलाय लेगला. फिल्डर पोहोचेपर्यंत 2 रन पूर्ण करतील कल्याण कुमार. 3 चेंडू झालेले आतापर्यंत नागेश यांचे. 8 धावा आल्यात. 1 विकेटही मिळाली आहे त्यांना. सुंदर थ्रो होता पण बॅकिंगला कोण नसल्यामुळे दुसरी धाव काढण्यात यशस्वी.
2.5 overs 48. श्याम 11 चा स्कोर 48. तिसऱ्या षटकाचा शेवटचा चेंडू घेऊन येत आहेत नागेश. स्ट्राईकला आहेत प्रिन्स. मिस हिट झालाय. एकच रन मिळेल. 3 ओव्हर स्कोर आहे 49. ओव्हरची समाप्ती 3 ओव्हर नंतर स्कोर आहे 49. ऋषी शिंदे बॉलिंगला आलेले आहेत. पहिला चेंडू. एकच धाव. सुंदर असं क्षेत्ररक्षण नागेश यांच्याकडून. आत्ताच गोलंदाजी करून गेले पण पुन्हा क्षेत्ररक्षणातही चपळता. कल्याणी कुमार जोरात चेंडू टोलवलाय. एक फिल्डरचा पार करून 2 धावा मिळतील. सौरभ यांनी ट्राय केला हात घालायला पण नाही. यावेळी मात्र सिक्सर. यूट्यूब लाईव्ह चे रेकॉर्डर जागे आहेत की नाही हे बघण्यासाठी सगळ्यांनी जागे राहा. बॉल कुठे येऊ शकतोय. सिक्सर कल्याणी कुमार यांच्या बॅटमधून. आणि सुंदर झेल झाला असता. थोडक्यासाठी मिस. चांगली फिल्डिंग केलेली आहे. सुंदर असं क्षेत्ररक्षण मोहन यांच्याकडून. झेलही टिपण्याचा प्रयत्न केला होता. थोडक्यात हुकलाय. पुढील चेंडू. कल्याणी कुमार टोलवलेला आहे चेंडू. छान फिल्डिंग पुन्हा एकदा. बॉलर्सला पूर्ण बॅकिंग करतात फिल्डर्स साई स्पोर्ट्सचे. प्रिन्स आलेले आहेत स्ट्राईकवर. जोरात मारण्याच्या नादात पुन्हा एकदा बॉल. 1 रनसाठी. 62. 4 overs 62. हवाच नाही गे रे. डेड आहे पूर्ण. छान गरम होता. सुंदर असा षटकार प्रिन्स यांच्या बॅटमधून. सौरभाच्या पहिल्या चेंडूवर प्रेशर टाकलेला आहे बॉलरवर. प्रिन्स यांनी पहिल्या चेंडूवर जोरदार प्रहार. आणि ताबडतोब स्पीड मध्ये व्हेरिएशन सौरभा यांच्याकडून. डॉट बॉल गेलेला आहे पुढचा. नाईस कमबॅक बाय सौरभा. अत्यंत अनुभवी गोलंदाज. प्रिन्स ही कसलेले फलंदाज. सामना बघायला मजा येईल. आणि पुन्हा एकदा सुंदर चेंडू सौरभा यांच्याकडून. मिस झालाय बॉल. डॉट बॉल.
पहिला षटकार मग 2 बॉल डॉट. तिसऱ्या बॉलवर 1 रन. चौथ्या बॉलवर 69 झाली आहे टोटल धावसंख्या. 4 बॉल झाले त्या ओव्हरचे, 5व्या ओव्हरचे. सुंदर कमबॅक सौरभ यांनी केलाय. पहिल्या बॉलला षटकार काढल्यावर पुढच्या 3 बॉलमध्ये 1च रन दिली. 5वा चेंडू 5व्या ओव्हरचा. कल्याण कुमार ऑन स्ट्राइक. आणि पुन्हा एकदा मिस. स्विंग अँड मिस. एक चेंडू बाकी. नाइस कमबॅक बाय सौरभा. कल्याणी कुमार ऑन स्ट्राइक. आणि यावेळी जोरात टोलवलाय बॉल. पुन्हा सौरभाकडे पर्यंत 1 धाव पूर्ण. 5 overs gone. 70 runs. Sham 11. 5 overs 70 for 2. Sham 11. Last over. शेवटचं षटक विनायक आलेले टाकायला. कल्याण कुमार ऑन स्ट्राइक. प्रिन्स ऑन नॉन स्ट्राइक. घाटकोपर एक्सप्रेस ज्यांना म्हणतात, भरपूर रनअप घेऊन येतात. पहिला चेंडू टोलवायच्या नादात विकेट मिळालेली आहे विनायक यांना. कल्याण कुमार आउट. घाटकोपर एक्सप्रेस रुळावर आलेली आहे. पहिल्या चेंडूवर विकेट विनायक यांना. पुढील बॅट्समन सनी. विनायक आलेले आहेत दुसरा बॉल घेऊन सनी यांच्यासाठी. ओ सुंदर बॉल विनायक यांचा. नाइस लाइन अँड लेंथ. लहान पोरांमध्ये जिंकतो आणि सगळ्या ट्रॉफीज लावतो. शॉट शॉट शॉट. नाग्या धाव. नाग्या धाव. धाव नाग्या. धाव. आडो. जवळजवळ करण अर्जुन मधल्या भाग अर्जुन भागच्याच बेसवर नाग्या धाव नाग्या असे ओरडलेले आहेत. ईशान 73 झालाय स्कोर. 3 बॉल शिल्लक आहेत. विनायक यांच्याकडून आतापर्यंत 2च रन. उत्कृष्ट गोलंदाजी. आणि चौकार. फिल्डरचा मिसजज झालेला बॉल टप्पा पडून डोक्यावरून बाहेर. चान्सच नसतो अशा वेळी. खूप उसळी असते रबरी बॉलला. खूप बाउन्स होतो. त्यामुळे एकतर तुम्ही पूर्ण बॉलवर या, नाहीतर मग बॉल डोक्यावरून जाताना बघा. प्रिन्स 15 बॉल 34 रनवर खेळतात. वाईट बॉलचा इशारा अंपायरचा. आउटसाइड लेग.
विनायक यांच्याकडून व्हाईट बॉल. नॉट आउटचा इशारा अंपायरचा. एक मार एक मार. लास्ट बॉल ऑफ द इनिंग्स. लास्ट बॉल. एक मार. विनायकच्या आतापर्यंत 5 बॉल मध्ये 9 रन आलेत. लास्ट बॉल आहे या इनिंगचा. बघूया काय होतंय. आणि कॅच आउट होता होता राहिलं. हळूहळू हळू पाय घसरला. एकच रन आलेली आहे शेवटच्या चेंडूवर. म्हणजेच 10 धावा दिल्या आहेत शेवटच्या षटकात. विनायक यांनी 1 विकेटही घेतली आहे. एकूण धावसंख्या 80 रन्स श्याम 11चे 6 ओव्हरमध्ये. साई स्पोर्ट्सला जिंकायला 81 इन 6 ओव्हर्स. आता 81 टार्गेट आहे. 81 6 ओव्हर मध्ये 81 हवेत जिंकायला. रत्नाकर नवीन आपल्याला कॉमेंटेटर लाभलेले आहेत. मी पाणी पिऊन येईपर्यंत त्यांची कॉमेंट्री ऐका. इम्पॉसिबल आहे तो सूरजचा कॅच. पेस येत आता. पेस मध्ये तो प्रशांत सरांचा जे आहे ना तो पेस मध्ये आलेला बॉल. सौरभांनी 2 बॅट्समन पाठवावे. माईक हातात नव्हता पकडायचा. कॉमेंट्री करायची होती. आणि श्याम 11 संघ पिचवर स्ट्रॅटेजी बनवताना साई स्पोर्ट्स संघाचे 2 फलंदाज लवकरच पिचवर पाठवण्याची विनंती. ऋषिकेश आणि योगेश. ऋषिकांत आहे का? सॉरी, ऋषिकांत आणि योगेश ओपन करतील साई स्पोर्ट्स संघासाठी.
मोहनचं माहिती आहे ना बंजारा भाषेत ते लहारी लहारी आणि आवडा आवडा तुला सत्याला बाहेर काढ कोणाला श्याम 11 संघासाठी मला वाटतं सोहम पवार पहिली ओव्हर टाकायला सज्ज होत आहेत. वैभव आणि सत्या आपले यशस्वी अंपायर्स. सुंदर अशी अंपायरिंग आतापर्यंत दोघांकडून. GT लाईव्ह यांचे आभार, GTC लाईव्ह यांचे आभार. त्यांच्या सौजन्याने आपल्याला YouTube लाईव्ह वर हे सामने बघायला मिळत आहेत. आणि स्कोरर यांचे आभार सचिन. बॉल टू बॉल अपडेट आपल्याला क्रिक हिरोज वरही मिळते आहे. सोहम पवार बॉलिंगला स्ट्राइक घेतील. ऋषी नॉन स्ट्राइक वर योगेश. 81 required in 6 overs. पहिला चेंडू शॉर्ट पिच बॉल वाईड दिलेला आहे ऑफ साइडच्या बाहेर. 0 बॉल 1 रन. सोहम डळमळीत सुरुवात. सुंदर असा कमबॅक. सुंदर बॉल स्टंप वरून कीपरच्या हातात. 1 बॉल 1 रन. ऋषी आहेत स्ट्राइक वर. सोहम दुसऱ्या बॉल साठी आणि सुपला मारायच्या नादात बॉल मिस झालाय. कीपरला चांगलं बॅकिंग 2 फिल्डर्स रॉय आणि रफिक कीपरला बॅकिंग द्यायला. पुढचा बॉल आणि उत्कृष्ट शॉट. सुपर शॉट बाय ऋषी. 6 रन्स. सुंदर असा फटका. मिस इट. चांगला कमबॅक सोहम यांचा. 4 बॉल 7 रन. 4 बॉल 7. वॉट कॅच बाय प्रिन्स. सुंदर असा झेल. विकेट मिळाली आहे सोहम यांना. ऋषी बॅक टू पॅव्हलियन. सौरभ आज गेलेत पुढचे बॅट्समन कर्णधार आहेत. सौरभांना पाठवलंय. डमी कॅप्टन विनायक यांनी सौरभ यांना पाठवलंय बॅटिंगसाठी. सुंदर असा पहिला षटकार मारून ऋषी बॅक टू पॅव्हलियन. सोहम आतापर्यंत 5 चेंडू टाकले त्यातले 4 डॉट. एकाला षटकार बसला आणि 1 वाईड. सौरभा यांनी पहिलाच बॉल 4 दिली आहे. फिल्डरनी चेक करूया अंपायर कडे. 4 रन्स. पहिलाच बॉल सौरभा यांनी 4 मारलेला आहे. 1 ओव्हर नंतर 11 ला 1 विकेट. साई स्पोर्ट्स 5 ओव्हर मध्ये 70 रन हवेत. 5 overs 70 to win. टोटल टार्गेट आहे 81. 11 runs are already completed in first over. is the required run rate. चेजेबल आहे. 5 ओव्हर मध्ये 70 रन हवेत. 14 पर ओव्हरने.
काय चेंज सोहम माघारी परतलेत. बॉलर नेम पराग. रिटायर्ड नसेल तर जाऊ शकत नाही रे बाहेर. बिल्डिंगला पण नाही, आपल्या रूम मध्ये नाही. पुन्हा एकदा सोहम बाहेर जातात की नाही यावरून पुन्हा एकदा डिस्कशन आहे. मला वाटतं रिटायर्ड हर्टचा रूल नव्हता आपल्याकडे, त्यामुळे सोहम यांच्यावर डिसिजन पेंडिंग. नाही बसला तर 5 रन, घरी गेला तर 10. घरी गेला तर 10 रन. 5 रनची पेनल्टी आहे, 10 रनची पेनल्टी आहे. पेनल्टी पेनल्टी पाचवी आहे ना, मग एक लीग मॅच. चला लवकर काय तो निर्णय घ्या. अजून ह्या नंतर 2 मॅच बाकी आहेत. अंधारात मॅचेस खेळवण्यापेक्षा उजेडातच खेळूया. पटापट निर्णय घ्या. सोहम गाडी सकट ग्राउंडवर, गाडी त्यांना बाहेर पार्क करायला लागेल. फिल्डिंग साठी गाडी अलाउड नाहीये. प्रेक्षकही गाडीवर ना ग्राउंडवर. चला चला लवकर ठरवा. केवळ अंपायर आणि टुर्नामेंट ऑर्गनायझर्सचा डिसिजन आहे हा. बाकी लोकांनी मध्ये पडू नका. पटा चला विषय संपलाय बहुतेक तरी. चला सुरू करूया. सोहम ऑन फील्ड आलेला आहे, त्यामुळे आता चला सुरू करूया. गाडी घेऊन चला पराग बॉलिंग टाकतायत. स्ट्राइक वर आहेत योगेश, नॉन स्ट्राइक वर कर्णधार सौरभा. सुरू करूया. 1 ओव्हर 11, 5 ओव्हर 70 हवाय स्कोर.
एक धाव काढण्यात यशस्वी योगेश. बॅक ऑन स्ट्राईक सौरभा. पहिल्या बॉलला चौकार मारला होता सौरभा यांनी. बघूया आता काय करतात. पुढील चेंडू आणि व्हाईट बॉलचा इशारा. वेल लेफ्ट बाय सौरभा. आणि फुलटॉस चेंडूवर सौरभा यांचा जोरदार प्रहार. 6 रन्स. पहिला चेंडू चौकार, दुसरा चेंडू षटकार. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू घ्यायचा प्रयत्न, पण यावेळी मात्र एकही रन नाही. डमी कॅप्टन इकडनं सूचना देत आहेत. दूसरा ही डॉट बॉल. बॉल हवाय. आणि आता 1 रन जोरात धावलेले आहेत. दुसऱ्या रन साठी प्रयत्न होतोय. दुसरी रनही धावलेत, पण कीपर साठी थोडासा डिफिकल्ट, थोडासा, पण जेवढं दाखवतात तेवढा नव्हता. फुल टॉस बॉल आउट. सौरभा बोल्ड झालेले आहेत. राकेश पुढील बॅट्समन. 2 ओव्हर 21. अजूनही 60 रन हवेत 4 ओव्हर मध्ये. 15चा रन रेट. पुढील स्ट्रॅटेजी देतात. 2 ओव्हरची समाप्ती. 21 रन झालेले आहेत. 2 विकेट गेल्यात आतापर्यंत. प्रिन्स नवीन बॉलर. योगेश स्ट्राईकवर. दुसऱ्या रनचा प्रयत्न आहे, पण रनआउट. राकेश रनआउट झालेत. राकेश गेला आणि आला. आता कोण? मोहन राठोड इज द नेक्स्ट बॅट्समन. एक रन जरूर मिळेल. दुसऱ्या रन साठी प्रयत्नात असताना रनआउट झाले, त्यामुळे 1 रन मिळेल. मोहन राठोड नवीन बॅट्समन. सुंदर अशी स्पिन गोलंदाजी प्रिन्स यांच्याकडून. अरे अतिशय कन्फ्युजन दोन्ही बॅट्समनचा आपापसात. थांब जा, थांब जा, आणि असं करत करत 1 धाव पूर्ण केली. प्रिन्स इज बॉलिंग गुड. मोहन स्ट्राईकवर आलेले आहेत. मगाच्या मॅचला थोडाफार हातभार टीमला लावला होता त्यांनीच. इन फॉर्म बॅट्समन आहेत, पण आता वाईड जाईल असं विचार करून बॉल सोडला, पण डॉट बॉल.
आणि सुंदर स्पिन प्रिन्स यांच्याकडून. सुंदर स्पिन करतायत. प्रिन्स धावांची गती रोखण्यात यशस्वी झालेले आहेत. सुंदर अशी बॉलिंग आतापर्यंत प्रिन्स यांची. 5 बॉल झालेत. लास्ट बॉल आहे प्रिन्स यांच्यावरचा. 23 रन म्हणजे आतापर्यंत 2 रन दिलेत प्रिन्सने फक्त 5 बॉल मध्ये. सुंदर अशी गोलंदाजी. हेलिकॉप्टर शॉट बट ग्राउंडेड हेलिकॉप्टर. धावतायत नाही धावत आहेत, धावतायत नाही धावत आहेत. पुन्हा तेच अंपायरवर डिसिजन, कोण आउट कोण नाही. योगेश आउट झालेले आहेत. योगेश. दोघांचं ट्युनिंग पहिल्या बॉल पासून थोडस बिनसलं होतं. नेक्स्ट बॅट्समन सूरज. पुन्हा एकदा आत्मघातकी फलंदाजी साई स्पोर्ट्स द्वारा. तिसरी आणि शेवटची मॅच साई स्पोर्ट्सची. मंडपवाल्याला थोडे पैसे कमी द्या रे. फॅन आणले नाहीत शेवटपर्यंत. बॉलर कोण? किरण. राईट आर्म राऊंड. किरण बॉलिंगला आलेत. पहिल्याच बॉलवर षटकार. सूरज यांचा प्रतिहल्ला. पहिल्याच बॉलवर षटकार. फ्लेवर्ड सोडा पार्लरने छान डोकं लावून मोक्याच्या जागेवर गाडी लावली आहे. दुसऱ्यांदा फुकटात युट्यूबवर ऍड मिळाली तुम्हाला. एक तर सोडा पाजा. कॉट अँड बोल्ड. मोहन मागच्या मॅचला सुंदर फलंदाजी केली होती, पण यावेळी मात्र जास्त धावा नाही झाल्या आणि आउट. नेक्स्ट बॅट्समन इज आरंभ. आरंभ बॅटिंगला गेलेत. बॅट्समन रेडी, बॉलर रेडी, कीपर नाहीये रेडी. कीपरला क्षेत्ररक्षणात बदल करायचा आहे रॉय यांना. पंधरा बॉल 49 रन पाहिजेत. 15 बॉल्स 49 रन्स रिक्वायर्ड. अजूनही होऊ शकतं. विकेट गेल्या नाही पाहिजेत आणि क्लीन हिटिंग पाहिजे. सुंदर बॉलिंग किरण द्वारा. सुंदर बॉलिंग.
नाही नाही. Keeper is excited. I don't know for what, but he is excited. 1 run for Aramb. Leg by, sorry. Ball. 5 ball झाले. Last ball. Oh, what a shot. And what a catch. सुपर. एवढा उंच गेलेला बॉल कॅच पकडणं थोडं मुश्किलच असतं, पण सुंदर कॅच पकडलाय. सुंदर, अप्रतिम. कोण आहे? कल्याणी कुमार यांनी सुंदर झेल टिपलाय. नेक्स्ट बॅट्समन प्रशांत. मध्ये मध्ये बॉल. Prashant is on strike. Kalyani Kumar is bowling his second ball. One-handed catch. Brilliant catch by the fielder. Nagesh, पुढील बॅट्समन. प्रशांत पहिल्याच बॉलवर आउट. फोर 4.2 overs, 34 for 7. 3 विकेट बाकी साई स्पोर्ट्सच्या. 10 बॉल 47 रन हवेत. नागेश बॅटिंगला गेलेत. अँड ऑफ द मार्क. नागेश पहिल्याच बॉलला 1 रन काढून पुढील सामना स्टार स्ट्रायकर्स विरुद्ध सत्य 11. लास्ट लीग मॅच. टॉस होतोय त्याचा. कोण जिंकलं? अरे तिकडे, अरे इथे सांगा तर कोण जिंकलं. सत्य 11 won the toss and chose to bat first. लास्ट लीग मॅच ह्याच्यानंतर. स्टार स्ट्रायकर्स. थँक्यू. काय झालं स्कोर? 6 balls 38 runs to win. 6 बॉल 38. हे जरा माईक 6 बॉल 38 रन हवेत. 6 balls 38 runs. लास्ट ओव्हर टाकायला आलेत श्याम. कॅप्टन श्याम 11 चे श्याम
लास्ट ओव्हर टाकायला. स्ट्राईकला आहेत नागेश. बॉल टोलवलेला आहे लेग साईडला. 1 रन मिळेल. 5 बॉल 37. 5 balls 37 runs. ओव्हर थ्रो इकडून तिकडे तिकडून इकडे. ओजस क्लीन चक्की आटा. शमी इंटेरियर्स. देवरत्न मँगोज. तिरुमाला तिरुपती इन्स्टिट्यूट ऑफ क्रेडिट सोसायटी हे आपले स्पॉन्सर्स. सगळ्यांना धन्यवाद. कोण राहिलं नाही ना. 4च आहेत ना स्पॉन्सर्स. 4च आहेत ना. किती बॉल किती. 3 बॉल 31. नो बॉल. फ्री हिट. 6 runs. 3 बॉल 24. 6 + 1. फ्री हिट. फ्री हिट होता पण 1च रन मिळेल आणि रनआउट. फ्री हिटला रनआउट. आरंभ पुन्हा आलेले आहेत आणि आता स्ट्राईकवर आहेत विनायक, ज्यांना प्रेमाने साई स्पोर्ट्स मध्ये म्हटलं जातं घाटकोपर एक्सप्रेस. विनायक स्ट्राईकवर 2 बॉलमध्ये 23 रन पाहिजेत. 2 balls 23 runs. घाटकोपर एक्सप्रेसच्या ऐवजी पॅसेंजर असं नामकरण. लास्ट बॉल ऑफ द मॅच. 21 runs required. नो बॉल अंपायर द्वारा. सेकंड नो बॉल अबाव वेस्ट. वन बॉल 18 runs. फ्री हिट है. ओवर कैंसल. 2 नो बॉल श्याम द्वारा. कैप्टन श्याम का ओवर कैंसल. 2 नो बॉल ओवर में, इसके लिए ओवर कैंसल. लास्ट बॉल अभी. कैच ड्रॉप and Sham Lavan won by 16 runs. Sham Lavan